लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद. जय दिवसी जय जवान. अरे यार तर आम्ही जवाहरलाल चहा संपून गेला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहे सगळे? बेस्ट ना बेस्ट असायलाच पाहिजे तर घ्या. तर मित्रांनो आज आपली दिवसाची सुरुवात फॅन पासून होते. लड्डू मुताने गेले पंडित देवरा. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो या चहा प्यायला शुभ सकाळ. मागचा ब्लॉग कसा होता ते कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो अजून आमची आंघोळ झालेली नाही. आम्ही असेच फिरतो. आमच्या आधी आंघोळ करून बसले आता. आम्ही आता आंघोळीला जातो. भाऊ लय लवकर उठतो. मी 6ला उठतो मित्रांनो. खादोड खादोड पाहिजे का? खादोड माणूस हे बघू शकता तुम्ही. खादोड हे हा माणूस. हा याला जर अंबानीच्या घरी दिला असताना आयुष्य 200च्या वर किलो राहता यायचा. काय चावतं सर. आता तू 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 जा. मित्रांनो सकाळ सकाळी गुड डे कांग गुड लाईफ करा. एन्जॉय. मित्रांनो गुड डे खाऊन पण दिवस चालला नाही गेला. गुड डे गुड डे. आजू तुम्हाला आरशी दाऊ राहिलो. आरशी हे दोन आहेत. ठीक आहे ना. चालूच जाईल आपल्याला. हे आपले आरसी माणूस आहेत. लाल शर्ट काय लाल गुलाबी शर्ट वाला. हा आपला आरसी माणूस आहे. आपले निलेश भाऊ युवराज भाऊ आज आंघोळ नाही केली. परत इकडे मध्ये पण माणूस आहे. पूर्ण पाहायचा असेल तर लाईक करा, फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ टाकतो. इथं आपला डाळ काय भात शिजू राहिली. डाळ शिजू राहिली. पाणी गरम होऊ राहिला. पॅन्ट सुकू राहिली. आपले शेर सिनेमॅटिक खुशाल सिनेमॅटिक. वाघ का शिकार करने वाला शेर. वाघ का शिकार करने वाला शेर. डेटॉल साबण. हो डेटॉल से आंघोळ और चांगला बनव. दीदी काय करू राहिली? दीदी काय करू राहिली? अरे बाप दीदींना किल्ला बनवलाय. बघू शकता तुम्ही किल्ला. भारी ना. तर गाईज आजचा मॉर्निंग कालचा दिवस तर फार बोरिंग गेला. आज बघू बरं आजचा दिवस कसा जातो. आज दिवस नाही जाणार. तुम्ही बघा नाही का? सांगा नाही का? शाळेला सतत काल लयच बेकार झाला नाही का? काल दिवसभर भूकच होतो आम्ही. तुम्हाला माझा खोटा वाटत होता. दीपकला विचारा. दीपक सांगा 2 गोष्टी. लय बेकार दिवस गेला. आज तर काय माहित कसा खोल. तुम्ही सांगा बरं. आम्ही दोघातून कोणी आंघोळ नाही करेल. आपण आंघोळ नाही केली. सकाळी नाही रात्री नाही. चला मित्रांनो भेटू आता रस्त्यात. ब्लॉग संपवतो.
गाईज तर आता आम्ही जाऊ तिघं पण आता नाशिकला जाऊ नाही का काही मिनिटांनी निघून नाशिकला. तुम्हाला नाशिकचा पूर्ण आता रस्ता जाऊ नाही का आता इथून कसं जायचं कुठून जायचं सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटलं. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आम्ही तुम्हाला गाव पण जाऊना मस्त पैकी. रोशनला बाय पण नाही बोललो यार. एवढा बोर झालो ना तिथं यार. एक सॉंगला त्यांशी 2 दिवस लावलं नाही का यार. 5 मिनिटाचं सॉंग जर त्यांशी एवढा टाइम लावला यार. पिक्चर जर त्याला सांगितलं पिक्चर कधी होईल त्याचा सांगा बरं तुम्ही दादा. 5 वर्ष लागेल एक पिक्चरला 2 तासाचे. तर मित्रांनो चला भेटू आपण पुढा. कोणता गाव आहे हा? भाऊ कसा वाटत राहिला? एकदम मस्त. इकडे शूटिंग झालं खूप भारी वाटतंय मला. पुन्हा आता मजा आली खूप मला. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे शूटचा. एकच गाण्याला 2 दिवस लावलंय. अरे मग तुम्ही सोबत एकदम मध्ये आलं पाहिजे. बाबा तुम्ही कुठले? इकडे घरी आहे मला. हो तिकडे तिकडचे का? गाव कोणता गाव? साय साये का? साय चिचार आहे. शिजारा म्हणजे तुमचं गाव साये. साय साये हे चिचार आहे. चिचार असं आहे. नदी साये साये गावचे बाबा. पूल हॅलो बाबा शूटिंग पाहायला आलाय. मस्त उलट आवडते. बाबाला आवडत बरं काय शूटिंग. तुझ्या लोक काय उठतो. ये है नदी और इसमें है खोला. जाएंगे तो मरेंगे. नदीमध्ये का पाणी तर कधी पाहिला नसेल, पाहून घ्या. हाँ पाहूंगे. ढगा निघले थोड्याने पाऊसही निघल. पहिला शूटला आल्यावर असा हाल होतो बघा. कधी पण छत्री घेऊन यायचा बरं. मोकार ऊन चालू आहे इकडं. इंद्रदेवाने इस्तो फुकलंय वरतून. दीपक पूल कसा वाटला तुला? पुलाचा रहस्य सांग काहीतरी. पुलाचा रहस्य. पुलाचा रहस्य हा पूल ना लोकांशी बांधेल, दुसरा कोणीच नाही. हा आपल्याकडं मित्रांनो आपल्याकडं असं पूल का बरं नाही माहीत आहे का? आपल्याकडं असं पूल का बरं नाही माहीत आहे का? आपल्याकडं ना असे पुलांना पैसे ते त्यांचे घरा बांधतात. ते पण कोण बांधतात माहिती आहे का? सरपंच, पाटील. कुठं ओ भाई पोरगी पाव राहिले. ओ भाई लाज वाट राय. ओ भाई जाऊ दे मित्रांनो. लई दम आपण डायरेक्ट नाशिकला जाऊ. आता तुम्हाला परवा जाऊ नाही का शेवटपर्यंत ब्लॉक राहायचं पाहिलं बस.
पोरा गेली हो भाई खतरनाक. मला किती भारी दिसत ना. ठाकरे चांगलं पण हा आलंच आता मनावर घ्यायला. गाई तर तुम्ही बघू शकता किती भारी निसर्ग आहे. नॅचरल एक नंबर आहे ना. काय एवढा भारी आहे ना. ढगा बिगा किती भारी दिसत रस्ता तर एक नंबर दिसून राहिले मित्रांनो. टोलाच्यावर आता आम्ही आलो. पुढा मामा आहेत ना त्याच्यामुळं मग आम्ही त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ बंद केला नाही. आम्ही सॉरी आम्ही गाडीवर उतरून आम्ही आमच्यावर फाईन लावले परत पैसे मागते त्याच्यामुळे मग जाऊ दे म्हणून का बघू शकता तुम्ही. कंपनीला सुट्टी लागले. बस पाण्यात किती भारी दिसू राहिला. गाडीत बसून जायचा का. त्या गाड्या आपल्या तिकडे अशा गाड्या तर मला पाहायला नसतील ना. हा ना. अशा गाड्या तर तुम्हाला पाहाय पण असं भेटेल. याच्यातून म्हणत तुमचा कोणी काका मामा असेल तर ओळखून घ्या म्हणा. हो. हे ट्रॅफिक वाले राखेल वालं. याच्यातून मला कोणी असेल तुमचा ओळख द्या. ढगा बिगा कसा खतरनाक. हा? मित्रांनो तुम्ही मागा पाहिलेच असतील त्याच्यातून तुमचं काका मामा मामा कोणी असेल तर वर्क जा असं कमेंट मध्ये नक्की सांगा. लय खूप छान आहे ना. काय करता पण ना गाड्या लय मोठ्या आहेत ना. गाड्या तुम्ही पासाल तर भाई इकडे तर फक्त दोन आपल्याकडे काय दोन चाकाच्या काय नुसत्या स्पोर्ट बायका घेऊन येतात. तुमचे हिंमत असेल तर अशा गाड्या हिंडून जाऊ ना हातूनमध्ये. अशा मोठ्या गाड्या तुमचे हिंमत असेल तर काय त्या स्पोर्ट बायका तर कोणी रे अशा मोठ्या गाड्या तुम्ही हिंडून जाऊ ना हातून मध्ये. इकडे टावर मिस्टर टावर. मला भाऊ समोर डायरेक्ट 2 टावर आहेत आणि आपल्याकडे गावाला सरकारने दिला टावर तर आपले हे काही लोखंडा येते एक वर्षात उभं करत आहे आणि त्याला डिसा भाऊ नावच नाही घेत. नाही तर गावातले लोक विकून खाते आहेत ते लोखंडा. बरं केला हा. हो भाई आता इथं आपला दोस्त भेटलाय. त्याच्या टपरीवरती आपण चहा पिऊ. तर एक इथं माझा फॅन भेटला होता. त्यांनी मस्त चहा बिया पाजला आणि आम्ही आता परत निघलो चारोटीला. सिस्टम फाड़ देंगे. कसं सांगा. सिस्टम फाड़ देंगे. सिस्टम फाड़ देंगे. बाबा सिस्टम फाड़ देंगे. मित्रांनो तर सध्या आम्ही चारोटीला आहोत. चारोटीच्या पुलाखाली आहोत. आम्ही महेशची वाट बघतो. महेश बिलकर दोस्तार आहे. म्हणजे तुम्ही त्याला सगळे जण ओळखता. आता इथं युवराज मासे बघायला आलाय. मासे घेतो का युवराज. मासे घेऊन राहिला. घरी जात आहे ना आज आपण. दोनशे काट कसे कोणते ना काट साईड लावून काटायला इथून काटायला डायरेक्ट सेंटरला काटा. मासं बघा कसं आहे. अरे हो भाई
हे चारोटीला आम्ही येऊन थांबलोय पण आहे. आणि आमच्या सोबत हारसूलचे फेमस दीपक भाऊ पण आहेत. हारसूलचे फेमस दीपक भाऊ, तुम्हाला कसं कसं वाट राहिलं चारोटीला येऊन? काय नाही, माझ्या मागं फक्त कॅमेरा फिरव मागं बघा तुम्ही, मागा दाखव ना. ओ डॉगेश दादा, डॉगेश भाऊ. ओ भाई किधर घूमते तुम यार? कशाला बागडा काय घरी घरी गेलती का ते ना? पण आम्हाला टाइम होईल ना. पुढं मग घरी जाऊन खायचं ना. तर गाईज म्हैस येणार आहे आता आम्हाला घ्यायला. अरे घरी जायला आपल्याला टाइम. त्या कधी बनवायचं असं होऊन जायचं. कालगेला संस्कृत मध्ये आला नाही व्हिडिओ लगेच युट्यूबला. तर गाईज भेटू थोड्याने, म्हैस आल्यावर भेटू. काय रे बेस ना, आपला महेश भाऊ भेटला. महेश भाऊ हाय कर पब्लिकला. हा नाही, ब्लॉग मध्ये आहे. हे सरांना थंडा पिऊ नाही का? कुठं बसाय? हा इकडंच इकडं. महेशने आम्हाला इथं थंडा मिंडा बाजला मस्तपैकी. आता जाऊ. माझे फॅन लोकांना काय सांगशील? तर भाऊ भेटले, मस्त मजा आली आणि आमच्या इकडे आलेले तर खूप आनंद झाला. आणि त्यांना सपोर्ट करा, त्यांचे नवीन नवीन व्हिडिओ येतात तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार. आता भेटू पुढा. अरे यार गाई तर आम्ही जवाहरलाल तू चहा प्यायला म्हणजे चहा संपून गेला यार. चला लय जाम झालो नाही का? लय गाडीवरला प्रवास लय बेकार नाही का वाटत राहिला यार मित्रांनो. म्हणून सांगू, तू जर कुठं बाहेर जायचं इमान घेऊन जायचं, आपण मोटरसायकल घेऊन नाही जायची. मस्त पैकी आता जवाहरला आलो, जवाहरला चहा पिऊन आणि डायरेक्ट निघून जाऊ डायरेक्ट नाशिक. केसा पाहायला कशी झाले वार भाई, काय सांगू आता. काय रे दीपक भाई, केसा पाहायला कशी झाले. म्हणून मी टोपी घालू तू आपली केस. आता आम्ही चहा पिऊ मस्त पैकी आणि डायरेक्ट जवाहर सोडून फार लांबचा प्रवास केला मित्रांनो. जास्त ब्लॉग व्हायला नको म्हणून त्याच्यामुळे रस्ते त्या व्हिडिओ नाही घेतला जास्त. आता मस्त पैकी त्या टपरीवरती चहा पिऊ. हा कोणता चहा आहे? जवार. इधर आगे बस स्टैंड है.
दीपक तुला प्रवास करून कसा वाटला? दमला का नाही तू? शब्दच नाही. शब्दच नाही राहिलं बोलायला. तीन तुला गाडी चालवून कसा वाटला? एकदम भारी वाटलं. नजारा एकदम भारी होता. तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ मध्ये. जेव्हा ब्लॉग येईल ना तेव्हा तुम्हाला दिसल का ब्लॉग मध्ये काय काय झालं. दमलास का नाही? दमलो यार. आता हरीशभाईला गाडी द्यावी लागेल. आता त्याला चालवायला द्यायला लागेल. मित्रांनो तर माझ्या ढुंगणाला डायरेक्ट मुंग्याला चाय बोलो चाय. तर मित्रांनो चहा पिऊन मग निवांत रस्त्यात भेटू आता. गाईज तर आता आम्ही जव्हार मध्ये पोहोचलोय आणि जव्हार मध्ये आता गाडी चालवायला तुमचा भाऊ बसलाय. सिस्टम फाड देंगे अभि. पोरग्या बघा. मला बघून पोरे हसू राहिल्या. काय माहित का हसू राहिल्या समजून नाही राहिलं मला. तुम्ही बघू शकता हा जव्हारचा माणूस. जवळचा माणूस. दोघेच भाऊ. पोरगी फोनवर बोलत जाते. आयला रास्त. हो भाई आम्ही जव्हार लावून शॉर्टकट मारला. गपाय. धीरे चला मा धीरे. गाईज तर आम्ही जव्हार मध्ये लय हिंडू राहिलो. म्हणजे आम्ही लय बंगलोय नाही का असा काही तुम्ही सांगसाल मनीष कायच मनीष नाही कोणी आमच्यात. आमच्या गाडीवर बसून ढुंगणा लाल झाली मुली खाय. हे पालच्या वाणी दिसते ना. पाणीपुरी. गाईज तर आता मी नाशिकला जस्ट पोहोचलो. आता ब्लॉग संपवतो इथंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगास. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.